रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमंकाळ तालुक्यातील बोरगाव येथील टोल नाक्यावर सीएनजी वॅगनार या 4 चाकी गाडीने अचानक पेट घेतल्याने स्फोट होऊन गाडीतील चालकाचा जळून दुर्दैवी मृत्यू झालाय। गाडी जळून खाक झाली आहे। ही घटना रविवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास घडली। गणेश विश्वनाथ माळवदे वय 27 वर्षे या तरुणाचा या दुर्घटनेत होरपळून मृत्यू झालाय। शिरढोणकडून मिरजेकडे जाणारी सीएनजी वॅगनार कार या गाडीने बोरगाव टोल नाक्याच्या पूर्वेकडील बाजूस सुमारे 200 मीटर मागे अचानक पेट घेतला। गाडी तशीच पुढे बोरगाव टोल नाक्यावर थांबली असता गाडीचे दरवाजे अचानक लॉक झाले आणि गाडीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला बाहेर येता आलं नाही। सदरची वॅगनार गाडी अलकुडेम गावानजीक असलेला पेट्रोल पंपावर सीएनजी भरावयास जात असल्याचं समजतंय। या दुर्घटनेत गणेश विश्वनाथ माळवदे याचा जागीच मृत्यू झालाय। गाडीने पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट झाला। या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे। घटनास्थळी वाहतूक पोलीस निरीक्षक युवराज पाटील आणि कवठेमंकाळचे पोलीस यांनी तातडीने दाखल झाले। रविवारी रात्री उशिरा कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली। या घटनेने खळबळ उडाली आहे। हॅलो गाडीचा नंबर तर बहुत खराब मर गया साला। ठंडी लग रहा है यार।